नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला काय पाहिजे तर आज आपल्याला पानिपतचं युद्धाबाबत थोडीशी माहिती घ्यायची. बरोबर, बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असते की नेमकं पानिपतची युद्ध किती झाली आणि नेमकं त्याचा इतिहास काय आहे तर आपल्याला नीट लक्षात घ्यायचं. आता ठीक आहे, पानिपतची युद्ध किती झाली, 1, 2 आणि एकूण इतिहासामध्ये 3 पानिपतची युद्ध झाली. बरोबर, तिन्ही पण अतिशय महत्त्वपूर्ण ही युद्ध होती. यांनी बऱ्याच गोष्टी डिसाईड केलेल्या आहेत, त्यामुळं ह्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे युद्ध आपण अगदी 10 मिनिटांमध्ये काय काय होते सर्व काही बाजू आपण पटकन सोप्या भाषेत समजून घेऊया. ठीक आहे, सुरुवात करूया आपण पानिपतच्या पहिल्या युद्धापासून. ठीक आहे, पानिपतचं पहिलं युद्ध. आता पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये आपण थोडंसं जाताना आधी आपल्याला दिल्लीची पार्श्वभूमी आधी समजून घ्यावं लागेल की दिल्लीवर कोणत्या सत्तेचं वर्चस्व होतं हे आपल्याला आधी जाणून घ्यावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांना दिल्लीमध्ये त्या काळात सल्तनत काळ होता. सल्तनत काळामध्ये दिल्लीवर कुणी कुणी राज्य केलं तर पहिल्यांदा गुलाम वंशांनी राज्य केलं. त्यानंतर त्यांचं खिलजी राज्य म्हणजे खिलजी वंश होतं, त्यांनी राज्य केलं. त्यानंतर कुणी राज्य केलं तर त्यांनी तुघलक वंशांनी राज्य केलं. त्यानंतर कुणी केलं तर त्यांनी सय्यद वंशांनी राज्य केलं. दिल्लीवर त्यांचं सत्ता होती आणि सगळ्यात शेवटी कोणाची होती तर लोधी. ठीक आहे, लोधी वंशाची सत्ता होती. ह्याच्यानंतर काय झालं तर ह्याच्यानंतर कोण आलं, त्याच्यानंतर मुघल आले. ठीक आहे, ह्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे मुघल आले. आता लोधी वंशाचा शेवटचा राजा कोण होता तर तो होता इब्राहिम लोधी. नीट आहे का, इब्राहिम लोधी. ठीक आहे, ह्या लोधी वंशाचा हा शेवटचा राजा इब्राहिम लोधी होता. तर मुघलाची स्थापना केलेला हा बाबर. लोधी वंशानंतर मुघलाची स्थापना झाली, ती कुणी केली होती, बाबर. तर साहजिक आहे बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये हे पानिपतचं पहिलं युद्ध झालं होतं. ठीक आहे, इथपर्यंत गोष्टी समजल्या. हे दिल्लीवरचे शासनकर्ते होते. पहिल्यांदा गुलाम वंश, खिलजी वंश, हा सिक्वेन्ससुद्धा परीक्षेला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, गुलाम वंश, खिलजी वंश, तुघलक वंश, सय्यद वंश, त्यानंतर लोधी वंश होता. ठीक आहे, लोधी वंशामधला शेवटचा राजा कोण होता तर इब्राहिम लोधी हा होता. आणि मुघल या सल्तनत ह्याला म्हटली जातं, ह्याला गुलाम वंश किंवा दिल्ली सल्तनत असं म्हटलं जातं. या दिल्ली सल्तनतीनंतर मुघलांचं राज्य दिल्लीवरती स्थापन झालं होतं. तर मुघलांची सत्ता स्थापन करणारा बाबर. तर ह्या बाबर आणि या इब्राहिम लोधीचं हे पहिलं पानिपतचं युद्ध झालेलं आहे. आता नेमकं काय गोष्टी घडल्या त्याच्यामुळं हे युद्ध झालं हे आपण थोडक्यात आता समजून घेऊ. हे आपल्या परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. बरोबर, लोधी वंशाचा जो हा कोण इब्राहिम लोधी होता हा अतिशय लोकप्रिय नव्हता. म्हणजे तो असा काय म्हणू त्याला कुख्यात असा होता. त्याचं सगळीकडं बदनामी झाली होती. का बदनामी झाली होती, कारण की हा हेकेखोरपणा करायचा. ठीक आहे, हा हेकेखोर होता. त्यानंतर तो काय करायचा तर आपल्याच लोकांना जवळची पद्धत येतात, त्यामुळे तो भ्रष्टाचारीसुद्धा होता. ठीक आहे, अजून काय करायचा हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकार्यक्षम होता. अकार्यक्षम असा होता. त्यामुळे काय झालं तर सर्व सरदारांची नाराजी झाली इब्राहिम लोधीबद्दल. ठीक आहे, सर्व सरदार नाराज होते कारण की तो त्याच्यात मर्जीतल्या माणसांना पद देत होता, भ्रष्टाचारसुद्धा करत होता, अकार्यक्षम होता आणि थोडासा सत्तेकडे दुर्लक्ष करणारा असा होता. राजकारण, पॉलिटिक्स, इंटरनल पॉलिटिक्समध्ये त्याचं सर्वात जास्त लक्ष होतं. त्यामुळे काय झालं की त्याच्यात सरदारापैकी 2 सरदार नाराज होते. पहिला कोणता होता, दौलत खान लोधी आणि दुसरा सरदार किंवा त्याचाच काका होता. ठीक आहे, आलम खान, हा त्याचाच हे 2 जण नाराज होते. आता हे नाराज होते, ह्यांनी काय केलं, ह्या दोघांनी काय केलं, हे दोघं ह्याच्यावरती नाराज होते. त्यामुळे ह्याला हरवण्यासाठी या दोघांनी बाबरला इन्व्हिटेशन दिलं की बाबा तू ये आणि ह्या इब्राहिम लोधीला हरव. त्यामुळे काय झालं तर बाबरची साहजिकच ताकद वाढली होती. आता हे समजून इथपर्यंत तुम्हाला समजलं की बाबरला ह्या दोघांनी इन्व्हिटेशन दिलं की इब्राहिम लोधीला येऊन हरव. आता इथपर्यंत तुम्हाला कळलं. आता हे जरा मी पुसून घेतो, मग तुम्हाला आता ह्याच्यानंतरची स्टोरी मी सांगतो की आता इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे की दिल्लीवरती कोणाकोणाचं राज्य होतं. त्या राज्यानंतर काय झालेलं आहे पुढं, दौलत खान आणि आलम खान लोधी यांनी बाबरला इन्व्हिटेशन दिलं होतं. ठीक आहे, या दोघांनी त्याला इन्व्हिटेशन दिलं की ये आणि तू डायरेक्ट इब्राहिम लोधीबरोबर काय कर, फाईट कर, वॉर कर आणि तुझी सत्ता इथं स्थापन कर. पण त्याच्या अगोदर आपण आधी थोडंसं बाबरचं बघूया. बाबर काय होता तर बाबर हा अफगाणिस्तानमधला एक राजा होता. ठीक आहे, आता समजा हे भारत असा. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीनं आपण जर पकडलं तर इथं समजा दिल्ली पकडली तर इथं बाबर होता. अफगाणिस्तान, उझबेकिस्तान ह्या परिसरातला बाबर एक राजा होता, सुलतान होता, सरदार होता. तो काय करायचा, तो इथं भारतावरती आक्रमण करायचा, पण फक्त भारतावरची लूट करून तो पुन्हा रिटर्न जात होता. ठीक आहे, त्याने इथे सत्ता स्थापन केली नव्हती, लक्षात घ्या.
तो इथं हल्ले करत होता, पण इथं कधी सत्ता स्थापन नाही केली, तर इथून लूट करायची आणि परत जायचं एवढा त्याचा कार्यक्रम होता. ठीक आहे. परंतु ह्या बाबराला स्वतःचं एक मोठं राज्य स्थापन करायचं होतं, परंतु त्याला ह्या साईडला राज्य स्थापन करता येत नव्हतं, कारण की त्याला इकडून बराच कडवा विरोध होता. ठीक आहे. ह्याचा तैमूर हा वंशज होता, तर ह्याला इकडून बराच कडवा विरोध होता. त्यामुळे त्याला इकडं सोपं वाटत होतं की भारतामध्ये आपल्याला लढाईचा अनुभव पण आहे आणि इकडं भारतामध्ये आपण राज्य स्थापन करावं असं बाबरला पहिल्यापासून वाटत होतं. आणि त्याच्यामध्येच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दौलत खान, ठीक आहे, दौलत खान लोधी आणि आलम खान या दोघांनी याला आमंत्रणच दिलं. आता इब्राहिम लोधीचे सरदार जर आपल्याला आमंत्रण देत असतील घेता येऊन इथं सत्ता स्थापन करा, तर ही आयती संधी कुणाला चालून आली होती, तर बाबरला. त्यामुळे बाबरने काय केलं, बाबरने एक संधी म्हणून ह्याच्याकडे पाहिलं आणि ह्या दोघांची हातमिळवणी करून त्यांनी काय केलं, तर दिल्लीवरती आक्रमण केलं. ते आक्रमण त्यांनी केल्यानंतर आक्रमण हे 21 एप्रिल 1526 रोजी हे आक्रमण पानिपत इथं लढाईच्या स्वरूपात पार पडलं. ठीक आहे. ह्याला इथं कुणाकुणामध्ये फाईट झाली, एकतर इब्राहिम लोधी प्लस बाबर ह्या दोघांमध्ये ही फाईट झाली. कळलं इथपर्यंत? ह्या दोघांमध्ये हे झालं कुठलं, पानिपतचं पहिलं युद्ध. इथपर्यंत तुम्हाला कळलं पानिपतचं पहिलं युद्ध अशा पद्धतीनं पार पडलेलं आहे. भलेही बाबरचं सैन्य, आता ह्यात थोडासा एक पॉईंट, भलेही बाबरचं सैन्य केवळ 12,000 असलं, इब्राहिम लोधीचं सैन्य हे 1,00,000 प्लस सैन्य होतं. ठीक आहे. तरीसुद्धा बाबरचा विजय झाला, कारण की बाबरने ह्यात पहिल्यांदा काय केलं, तर याने तोफगोळ्याचा वापर केला, तोफगोळ्यांचा वापर केला. आणि इब्राहिम लोधीकडं काय होतं, तर हत्तीबळ चांगलं होतं, पण तोफगोळे टाकल्यामुळे हे हत्ती काय झाले, खवळले आणि ह्यांच्या सैनिकांना चिरडून टाकलं. त्यामुळे ह्या केवळ 12,000 सैनिकांनी अगदी आरामामध्ये इब्राहिम लोधीचा ह्या पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये पराभव केला. आणि बाबर म्हणजेच कोण, तर मुघलांची सत्ता इथे स्थापन झाली दिल्लीवरती. ठीक आहे. पहिलं युद्ध तुम्हाला कळलेलं आहे, पहिलं काय झालेलं आहे, हे पहिलं युद्ध झालं पानिपतचं. आता मुघलांची सत्ता स्थापन झाल्यानंतर, ठीक आहे, आता मुघलांची सत्ता स्थापन झाल्यानंतर दुसरं युद्ध कोणाकोणा झालं आणि त्याचं काय कारण होती तर आपल्याला बघायचं. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला पहिल्या युद्धाचं तुम्हाला लक्षात आलं असेल की नेमकं हे पहिलं युद्ध का झालं. आता आपल्याला दुसरं युद्ध पण बघून घ्यायचं आहे. दुसरं युद्ध अगदी 5 नोव्हेंबर 1556 हे दुसरं युद्ध पार पडलेलं आहे. ठीक आहे. आपण दुसऱ्या युद्धाबद्दल बोलू. आता हे 5 नोव्हेंबर 1556 हे पार पडलेलं आहे. ठीक आहे. आता आपण बघितलं की बाबर आला, बाबरने काय केले, मुघल सत्तेची स्थापना केली. बाबर नंतर कोण होता, तर हुमायून होता. हुमायून नंतर कोण होता, तर अकबर होता. ठीक आहे. बाबरने सत्ता स्थापन केली असली तरी हुमायूनच्या काळामध्ये ही सत्ता दिल्लीची काय होती रे, डमडौल होती, म्हणजे की एवढी काय पॉवरफुल नव्हती. ठीक आहे. एवढी काय पॉवरफुल नव्हती, कारण की हुमायूनला काय झालं, तर हुमायूनला टक्कर देणार होता शेरशाह सुरी. हा सूरवंशाचा एक राजा होता, सल्तान होता किंवा सरदार होता. या दोघांमध्ये फाईट असल्यामुळे दिल्लीची सल्तनत काय होती, डमडौल होती. त्यानंतर हुमायून पण गेला, शेरशाह सुरी गेला आणि हुमायूनचा उत्तराधिकारी आला अकबर. आणि शेरशाहचा उत्तराधिकारी जो कोणी आला त्याचं नाव मला आता एवढं आठवत नाही, पण त्याचं नाव आदिलशाह सुरी असं होतं काहीतरी. हां बरोबर आहे, आदिलशाह सुरी असं त्याचं नाव होतं. आणि ह्या आदिलशाह सुरीचा हा जो कोण होता हेमू, तो ह्याचा सेनापती होता, सेनापती. ठीक आहे. लक्षात घ्यायचं का मग बघा, बाबरने मुघल साम्राज्याची स्थापना केली दिल्लीमध्ये, त्याचा उत्तराधिकारी हुमायून होता. हुमायून आणि शेरशाह सुरी जो की सूर संस्थानाचा राजा किंवा सरदार होता, या दोघांमध्ये वारंवार युद्ध होत होती. त्यामुळे दिल्ली सल्तनत काही स्थिर नव्हती. ठीक आहे. त्यानंतर हुमायूनचा मृत्यू झाला, शेरशाह सुरीचा मृत्यू झाला. हुमायूनचा उत्तराधिकारी अकबर आला आणि शेरशाह सुरीचा उत्तराधिकारी आदिलशाह सुरी आला आणि आदिलशाह सुरीचा सेनापती हेमू आणि हुमायूनचा उत्तराधिकारी अकबर. आता अकबर आणि हेमू ह्या दोघांमध्ये दुसरं युद्ध झालं. त्या युद्धाला म्हणतं पानिपत, कारण की ते पानिपत या ठिकाणी झालं म्हणून त्याला पानिपत युद्ध असं म्हटलं जातं. हरियाणामध्ये प्लेस आहे, त्यामुळे त्याला पानिपत युद्ध असं म्हटलं जातं. आणि हे दुसरं युद्ध 5 नोव्हेंबर 1556 रोजी कुठं झालं, तर पानिपत या ठिकाणी अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झालं. आता हेमूचं मूळ नाव काय होतं, तर हेमचंद्र विक्रमादित्य. ठीक आहे. हा सुद्धा अतिशय पराक्रमी असा सरदार होता. यांनी पण बऱ्याच वेळा दिल्लीवर आक्रमण केलं होतं आणि ह्याची सुद्धा इच्छा होती की दिल्ली काबीज करून आपल्या शेरशाह सुरीचं जे वंशज आदिलशाह सुरी यांना दिल्लीच्या ठिकाणी ह्या तख्तावर बसवायचं. आणि अकबराचं इच्छा होती की आपल्या वडिलांपासून जी काही परंपरा चालत आलेली ती आपण कायम ठेवायची. त्यामुळं अकबर आणि हेमू यांच्यामध्ये हे
दुसरं पानिपतचं युद्ध लढलं गेलं होतं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा अकबराचा विजय झालेला आहे, कारण की एक बाण हेमूच्या डोळ्याला लागल्यामुळं काय झालं तर त्यांच्या सैन्यामध्ये अफरातफरी निर्माण झाली आणि अयोग्य वॉर प्लॅनिंगमुळं हेमूचा पराभव झाला. हे दुसरं युद्ध आहे. ह्याच्यामध्ये जास्त काही विचारण्याची काही शक्यता नाही, पण हे दिल्लीच्या गाडीच्या संघर्षासाठी लढलं गेलं होतं. अकबरला मुघल सत्ता स्थापित करायची होती आणि हेमूला काय करायचं होतं, शेरशाह सुरीची जे वंशज होता आदिलशाह सुरी तिची सत्ता स्थापन करायची होती, म्हणून हे युद्ध लढलं गेलं. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. आता ह्याचा पुढचा पार्ट बघा येतो. तिसरा पार्ट येतो की आपल्याला की जरा खोडून घेतो मी. तिसरा पार्ट येतो की आपल्याला अगदी सोप्पा आहे. याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना आपण लहानपणापासून ऐकतो पानिपतच्या युद्धात मराठे गेला. आता बघा, आता तिसरा भाग येतो, तिसरा पार्ट येतो यातला की पानिपतचं तिसरं युद्ध. हे पानिपतचं तिसरं युद्ध कधी लढलं गेलं तर 14 जानेवारी कितीला 1761 साली हे तिसरं युद्ध लढलं गेलं. आता हे कुणाच्यात लढलं गेलं आहे आपण बघूया, त्याच्या अगोदर याची पार्श्वभूमी बघूया. ठीक आहे. आपण अकबर बघितला. अकबर नंतर त्याचे वंशज होत कुणापर्यंत आले, औरंगजेबपर्यंत आले. ठीक आहे. औरंगजेबपर्यंत हे मुघलांचे उत्तराधिकारी आले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मात्र काय झालं की आपण बघितलं की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल जे साम्राज्य होतं ह्याला उतरती कळा लागलेली आणि ह्याचा फायदा काय घेतला, मराठ्यांनी उचलला. ठीक आहे. ह्याचा फायदा मराठ्यांनी उचलला किंवा मराठ्यांमुळे त्या मुघल साम्राज्याला काय झालं, उतरती कळा लागली आणि मराठ्यांनी काय केलं तर महाराष्ट्रातून सगळीकडे हळूहळू हा प्रांत काबीज करायला सुरुवात केलं. त्यामुळं साहजिकच काय झालं, मराठ्यांचा आणि अफगाण यांचा संपर्क आला. तो सुद्धा युद्धाच्या स्वरूपात आला, कारण की अफगाण हे दिल्लीवर येण्याचा प्रयत्न करत होते, तर मराठ्यांनी ऑलरेडी दिल्ली काबीज केली होती. त्यामुळे अफगाण आणि मराठ्यांमध्ये संघर्ष अटळ होता. बरोबर आहे ना. हा अटळ संघर्ष असला तरीसुद्धा मराठ्यांमध्ये सुद्धा अतिशय कर्तबगार असे त्या काळात पेशवाई राजे होते. पहिला म्हणजे आपला पेशवा बाजीराव. ठीक आहे. पेशवा बाजीराव फर्स्ट आणि दुसरा त्या काळ होता बाळाजी बाजीराव सेकंड. ठीक आहे. तर बाळाजी बाजीराव जे होते यांच्या काळामध्ये हे युद्ध लढलेलं आहे आणि कुणाच्या नेतृत्वाखाली लढलेलं आहे ते आपण आता पुढं हळूहळू सगळे तुम्हाला ज्यावेळेस मी सांगेल त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या. तर त्या काळातले सरदार किंवा आपले जे प्रमुख होते ते बाळाजी बाजीराव होते आणि ह्या नेतृत्वाखाली पानिपतचं तिसरं युद्ध आपण लढलेलं आहे. त्या काळात शाह आलम दुसरा हा दिल्लीचा सरदार म्हणजे मुघल होता, तो पण शेवटचा होता. पण तेवढं काय आपल्याला गरज नाही आहे. आपल्याला फक्त हा जे ट्रॅजेडी आपण कळतो की आपले मराठ्यांनी पूर्ण दिल्लीपर्यंत आटकेपार झेंडे लावले होते. त्यामुळं साहजिकच अफगाणी यांचा संपर्क आला होता युद्धाच्या स्वरूपात. त्यामध्ये अफगाणाकडून अहमद शाह अब्दाली. ठीक आहे. अहमद शाह अब्दाली हा ह्या साईडून म्हणजे कुठून अफगाणिस्तान उझबेकिस्तान या साईडून दिल्लीवर सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच काळामध्ये ह्या साईडून खालच्या साईडनं आपल्या दक्षिणेकडे साईडून बाळाजी बाजीराव यांचं मराठा सैन्य ह्या दिल्लीवर सत्ता स्थापित करण्याचा किंवा सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करत होता. याच्यात 14 जानेवारी 1761 पानिपत येथे आपलं युद्ध झालेलं आहे आणि या युद्धामध्ये आपला पराभव झालेला आहे. ह्या पराभवाची कारणं सगळ्यांना माहिती आहेत, कारण की मराठा सैनिक हे खास करून गुरिल्ला युद्ध लढण्यासाठी फेमस आहे. त्यामुळे त्यांना मैदानी प्रदेशातील युद्ध लढणं जड केलं. त्याचबरोबर राजपूत किंवा वरचे मारवाड परिसरातील जे राजे होते त्यांनी तटस्थ धोरण अवलंबलं. त्यामुळे आपल्याला रसद पुरली नाही आणि आपला इथे पराभव झालेला आहे. तर अशा पद्धतीचे हे 3 युद्ध आहेत. ते आपल्याला मी आता एकदम शॉर्टमध्ये सांगितलेले, माझी काही तयार नव्हती, पण मला आज दुपारी एकाने सांगितलं की सर आज तुम्ही थोडा जरा व्हिडिओ करून पाठवा, कारण की खूप कन्फ्युजन होतं आहे. प्रत्येक वेळी पहिलं युद्ध दुसरं युद्ध काय कळत नाही. तर असं शॉर्टमध्ये मी हे 3 युद्ध सांगितलेले आहेत. कुणाला काही डाऊट असतील तर मला तुम्ही पुढच्या लेक्चरमध्ये विचारा किंवा व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. आवडला व्हिडिओ तर लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.